मालेगाव तालुक्यात घरकुल व रोजगार आणि योजनेवरून आंदोलनाचा इशारा। मालेगाव तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये सुरू असलेल्या रमाई घरकुल योजना व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार समोर आली आहे। या संदर्भात आझाद समाज पार्टीच्या वतीने गट विकास अधिकारी पंचायत समिती मालेगाव यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे घरकुल योजनांचे रखडलेले हप्ते तात्काळ वितरित करावे, तसेच घरबांधणीसाठी आवश्यक असलेली रेती उपलब्ध करून द्यावी तशी मागणी करण्यात आली आहे। अनेक लाभार्थ्यांची घरे पूर्ण होऊनही हप्ते मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या मजुरांचे वेतन 6 महिने लांबणीवर पडले असून अद्याप त्यांच्या खात्यात जमा झालेले नाही, अशीही तक्रार निवेदनात करण्यात आली आहे। यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात आले। प्रशासनाने या सर्व बाबींची तात्काळ दखल घेऊन रखडलेले हप्ते वितरित करावे, रेती उपलब्ध करून द्यावी आणि मजुरांचे प्रलंबित वेतन अदा करावे अशी मागणी करण्यात आली आहे। अन्यथा आझाद समाज पार्टीच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। निवेदन देताना मालेगाव तालुका अध्यक्ष गौतम सुर्वे, जिल्हा महासचिव जावेद खां पठाण, प्रदेश सचिव शेख रफिक भाई, जिल्हाध्यक्ष सुरेश कांबळे, तालुका उपाध्यक्ष दिगंबर चंद्रशेखर यांच्यासह विजय गुंगोले, दत्ता सुर्वे, शुभम वायकर, राजकुमार सुर्वे, विलास कखाले, मोहन खिल्लारे, गुलाब किल्लारी, पुराजी गायकवाड, मनीष ताजन, भारत ठोके, भारत सुर्वे, जनार्दन सुर्वे, सतीश वानखडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।